खामगाव शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी नगरपालिकेने कंबर कसली आहे। मात्र ऐन पावसाळ्यात अतिक्रमण हटवू नये अशी मागणी 25 जून 2025 रोजी खामगाव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आले। यावेळी ज्ञानेश्वर दादा पाटील, अमित ताडे, डॉक्टर शोएब अहमद यांच्यासह काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपमुख्य अधिकारी देवकते यांना निवेदन देऊन चर्चा केली। या निवेदनात नमूद केले आहे की नगर परिषद खामगावच्या वतीने खामगाव शहरात अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे। या संदर्भात नगरपालिका प्रशासनाने ज्यांचे अतिक्रमण हटवायचे आहे त्या अतिक्रमण धारकांना नोटिसे सुद्धा दिलेल्या आहेत। तसेच पोलीस प्रोटेक्शन बंदोबस्तासह सर्व आवश्यक बाबीची तयारी केली आहे। परंतु ही अतिक्रमण हटविण्याची मोहीम ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीला खामगाव शहरातील व खामगाव शहरालगत असलेल्या ग्रामीण परिसरातील अनेक बेरोजगार युवक आपल्या गरिबीच्या परिस्थितीवर व बेरोजगारीवर मात करून नातेवाईक व मित्रमंडळीकडून उधार करून आर्थिक मदत घेऊन तसेच जवळची तुटपुंजी आर्थिक गुंतवणूक करून आपापल्या परीने काही अपवादात्मक अतिक्रमणी स्थळे वगळल्यास बऱ्याच मोठ्या प्रमाणातील अतिक्रमण धारकांनी रहदारीस अडथळा निर्माण होऊ न देता छोटा मोठा उद्योग व्यवसाय उभारून आपापल्या परिवाराचा दैनंदिन उदरनिर्वाह करण्याकरिता रोजगाराचे साधन तयार केले आहे। अशा सदृश्य परिस्थिती असल्याने ही अतिक्रमण मोहीम त्या अतिक्रमण धारकांच्या परिवारावर त्यांच्या रोजगारावर निर्दयतेचा व क्रूरतेचा हल्ला करणारा प्रकार ठरू शकते। आपण या अतिक्रमण धारकांचा व त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्याकरिता त्यांचा रोजगार नियमित सुरू राहावा याकरिता पर्यायी जागा उपलब्ध होईपर्यंत सहानुभूतीपूर्वक विचार करून अतिक्रमण मोहिमेला तुर्तास स्थगिती देऊन समस्त अतिक्रमण धारकांना सहकार्य करावे अशी विनंती यावेळी शहर काँग्रेस कमिटीने केली आहे। यावेळी किशोर भोसले यांनी RN न्यूजला दिलेली प्रतिक्रिया। खामगाव नगरपालिकेच्या वतीनं खामगाव शहरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम या ठिकाणी राबवण्यात येणार आहे। तर या संदर्भात आम्ही मुख्याधिकारी यांना निवेदन देण्याकरता आलेलो आहे। खामगाव शहरात ही अतिक्रमण धारक जी मंडळी आहे, रहदारीला अडथळा न होऊ देता जी आपला व्यवसाय थाटून आहे ते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी आणि या बेरोजगार लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मोठी संधी त्या ठिकाणी या अतिक्रमण धारकांची आहे। ते स्वतःची पोटाची खळगी भरण्याकरता त्या ठिकाणी अतिक्रमण करून आपला व्यवसाय थाटून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहे। याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून ही अतिक्रमण हटाव मोहीम थांबवावी याकरता निवेदन देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। काय मागणी आहे आपली? आमची मागणी आहे की तात्काळ या ठिकाणी ही अतिक्रमण मोहीम थांबवावी आणि या सर्व अतिक्रमण धारकांना पर्यायी जागा त्या ठिकाणी द्यावी, त्यानंतरच ही अतिक्रमण मोहीम राबवावी अशी आमची म्हणणं आहे। पुढचा पवित्रा करण्याची मागणी अगर जर समजा या ठिकाणी जर त्यांनी आमची ही मागणी मान्य नाही केली तर आम्ही यापुढे चांगलं तीव्र मोठं आंदोलन त्या ठिकाणी करणार आहे।